हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे GTE हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आपण पाहत आहोत बाळांनो युनिट नंबर 2 जो की आहे फिजिकल अँड इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. तर सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि इंडेक्स प्रॉपर्टी याची थिअरी तर आपण ऑलरेडी पाहिली. त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम, ज्यामध्ये सॉइलच्या ज्या इंडेक्स प्रॉपर्टी आहेत त्या इंडेक्स प्रॉपर्टीचे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यावर असलेले न्यूमरिकल. म्हणून टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स आहेत आपले प्रॉब्लेम्स ऑन इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. सॉइलच्या ज्या इंडेक्स प्रॉपर्टी आहेत त्यावरील न्यूमरिकल म्हणजे टाइप नंबर 1 चे न्यूमरिकल असणार आहेत आपले. बर, मग प्रश्न येतो सर सॉइलच्या इंडेक्स प्रॉपर्टी मध्ये म्हणजेच कुठल्या टाइपचे प्रॉब्लेम येतात? तर सॉइलच्या इंडेक्स प्रॉपर्टी मध्ये प्रॉब्लेम येतात म्हणजे पहा गॅमाचा प्रॉब्लेम येतो. गॅमा म्हणजे काय? तर डेन्सिटी ऑफ सॉइल. त्यानंतर गॅमा डी चा प्रॉब्लेम येतो. गॅमा डी म्हणजे काय? ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. त्यानंतर गॅमा डब्ल्यू चा प्रॉब्लेम येतो म्हणजे काय? वेट डेन्सिटी ऑफ सॉइल. वेट डेन्सिटी ऑफ सॉइल. त्यानंतर बाळांनो डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा प्रॉब्लेम येतो. यस म्हणजे काय? कॅपिटल एस, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. त्यानंतर ई म्हणजे व्हाईट रेशो. ई म्हणजे व्हाईट रेशोचाही प्रॉब्लेम येतो. त्यानंतर एन म्हणजे काय? पोरोसिटी. पोरोसिटीचा पण प्रॉब्लेम येतो. त्यानंतर स्मॉल डब्ल्यू. स्मॉल डब्ल्यू म्हणजे काय? वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंटचा पण प्रॉब्लेम येतो. कळतंय का? हे सगळे. परत त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी. यापैकी एकही गोष्ट दिली आहे किंवा एकही गोष्ट यातली विचारली आहे तर समजून घ्या या फर्स्ट टाइपचे प्रॉब्लेम आहे. इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइलचे प्रॉब्लेम आहे. कळालं? मग डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणजे गॅमा. ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणजे गॅमा डी. वेट डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणजे गॅमा डब्ल्यू. डिग्री ऑफ सॅच्युरेशन कॅपिटल एस. ई म्हणजे व्हाईट रेशो. एन म्हणजे पोरोसिटी. डब्ल्यू म्हणजे वॉटर कंटेंट. जी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. यावर असलेला प्रॉब्लेम म्हणजे समजू शकता तुम्ही की हे टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम आहेत. बघून घ्या यातले काही दिलंय किंवा विचारलंय तर ते ह्या टाइपचे प्रॉब्लेम आहेत. मग चला बाळांनो ह्या टाइपचे प्रॉब्लेम तर आपण आयडेंटिफाय करणारच आणि सोबत ते सॉल्व्ह पण करणार. आता आपल्याला काय दिसतंय? द डेन्सिटी ऑफ सॉइल. सॉइलची डेन्सिटी एक सॉइल सॅम्पल आहे. त्या सॉइल सॅम्पलची डेन्सिटी दिली 2000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ही दिली त्या सॉइल सॅम्पलची डेन्सिटी. वॉटर कंटेंट दिलं 16%. 16% वॉटर कंटेंट आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ड्राय डेन्सिटी काढायची आहे, व्हाईट रेशो काढायचा आहे, पोरोसिटी काढायची, डिग्री ऑफ सॅच्युरेशन काढायचंय. त्यानंतर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिली स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची 2.7 आणि त्या ठिकाणी गॅमा डब्ल्यू म्हणजे वेट डेन्सिटी ऑफ सॉइल दिलं 10 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. क्वेश्चन समोर आहे, 3-4 वेळा एक्झामला आलेला आहे. लिहून घ्या म्हणजे गिवन डाटा लिहायला. आता या ठिकाणी काय दिलंय तर सुरुवातीला दिलंय डेन्सिटी ऑफ सॉइल. डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणजे गॅमा दिलेला आहे. डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणजे गॅमा दिला 2000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. 2000 चा आपल्याला करायचंय ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. किलोग्रॅम पर मीटर क्यूबचं ग्रॅम पर सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर करताना 1000 ने डिवाइड करतात. 2000 ला 1000 ने डिवाइड केलं आलं ना 2. म्हणजे थोडक्यात काय? किलोग्रॅम पर मीटर क्यूबचं केलं ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर ते 1000 ने डिवाइड केलं पाहिजे. त्यानंतर बाळांनो आपल्याला दिले वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट दिलंय बरं का. वॉटर कंटेंट म्हणजे डब्ल्यू. वॉटर कंटेंट दिलं 16%. वॉटर कंटेंट पर्सेंटेज मध्ये असतं. 16% पाणी आहे सॉइल मध्ये. तुमच्या 16% पाणी आहे. 16% म्हणजे 16/100. 16/100 म्हणजे 0.16 हे झालं वॉटर कंटेंट. त्यानंतर गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली पाहिजे. गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू इथं दिली पहा. काय दिली? गॅमा डब्ल्यू म्हणजे वेट डेन्सिटी ऑफ सॉइल. सॉइलची वेट डेन्सिटी दिली 10 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. किलो न्यूटन पर मीटर क्यूबचं ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर करताना 10 ने डिवाइड करतात. कितीने करतात? 10 ने. याला जर 10 ने डिवाइड केलं तर किलो न्यूटन पर मीटर क्यूबचं ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर होतं. किती? 10 ने डिवाइड केलं किती होतं? 1. ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये सगळे कॅल्क्युलेशन करायचे. हा झाला गिवन डाटा. आता प्रश्न येतो विचारलंय काय? आता विचारलं काय रे बाबा त्यांनी विचारलं ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणजे गॅमा डी. त्यांनी विचारलंय ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी विचारली पोरोसिटी.
पोरोसिटी म्हणजे स्मॉल एन, पोरोसिटी विचारलेली आहे. त्यानंतर त्यांनी विचारलं बाळांनो डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे कॅपिटल एस विचारलेलं आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन विचारलेलं आहे. त्यानंतर त्यांनी विचारला व्हाईट रेशो. व्हाईट रेशो म्हणजे स्मॉल ई विचारलेला आहे. ड्राय डेन्सिटी विचारली, पोरोसिटी विचारली, व्हाईट रेशो विचारला, डिग्री ऑफ सॅच्युरेशन विचारलं. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट त्यांनी देऊन ठेवली, ती म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 2.7. मग 1, 2, 3 आणि 4 या 4 गोष्टी दिल्या आणि या 4 गोष्टी विचारल्या. क्वेश्चन समोर आहे, गिव्हन डाटा आणि फाइंडिंग डाटा समोर आहे. काय डाऊट आहे का मित्र? समजलं का? आता काहीच नाही करायचं, फक्त फॉर्म्युला वापरायचे आणि आन्सर काढायचं. सगळ्यात पहिले काढू ड्राय डेन्सिटी. मग चला सर्वात प्रथम ड्राय डेन्सिटी काढणार आहोत. सुरुवातीला आता ड्राय डेन्सिटीचे ना पहिल्या स्टेपला बघा बरं का, ड्राय डेन्सिटीचे 2 फॉर्म्युले आहेत. ड्राय डेन्सिटीचे 2 फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आहे गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू, हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आहे बाळांनो गॅमा डब्ल्यू इंटू जी अपॉन 1 प्लस ई. या 2 फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला वापरून आपण ड्राय डेन्सिटी काढू शकतो. बर, आता जर तुम्ही पाहिलं तर मी हा फॉर्म्युला वापरायचा का हा? बघा याच्यात गॅमा दिलाय का? गॅमा दिलेला आहे पहा. म्हणजे ड्राय डेन्सिटी, नुसती डेन्सिटी दिली, वॉटर कंटेंट दिलं, हा या फॉर्म्युल्यातल्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. हा फॉर्म्युला वापरू शकता. याच्यात गॅमा डब्ल्यू दिलेला आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटी दिली आहे, ई म्हणजे व्हाईट रेशो दिलेला नाही, व्हाईट रेशो विचारलेला आहे. म्हणून हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकत नाही, कारण याच्यात व्हाईट रेशो आहे आणि तो काढायचा आहे अजून आपल्याला. म्हणून हा फॉर्म्युला न वापरता मी हा फॉर्म्युला वापरणार. कळलं का? हाच फॉर्म्युला का? मग या ठिकाणी गॅमा डी बरोबर गॅमाची व्हॅल्यू आहे बाळांनो 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. 1 प्लस वॉटर कंटेंट आहे 0.16. 2 डिवायडेड बाय दिस ब्रॅकेट करा अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल येतं ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये, ग्रॅम पर सीसी. किती येतं सांगा? हे येतं बाळांनो 1.724 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. अशा पद्धतीने बाळांनो ड्राय डेन्सिटी काढायला 2 फॉर्म्युले, त्यातला हा फॉर्म्युला मी चूज केला कारण त्यातल्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या होत्या. आता 2 नंबरला मी काढणार आहे ही व्हॅल्यू व्हाईट रेशो. आता व्हाईट रेशो काढण्याकरता 2 फॉर्म्युले आपल्याकडे, बघा बरं का. चला व्हाईट रेशो काढूया, नेक्स्ट पेजवर जाऊयात. ओके, या ठिकाणी व्हाईट रेशो काढण्याकरता एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. व्हाईट रेशो काढण्याकरता आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? एन अपॉन 1 मायनस एन. हा फॉर्म्युला आहे व्हाईट रेशो काढण्याकरता. खरा मूळ फॉर्म्युला हाच आहे, व्हाईट रेशो काढण्याचा खरा फॉर्म्युला हाच आहे. पण हा फॉर्म्युला वापरण्याच्या ऐवजी मी गॅमा डीचा फॉर्म्युला वापरणार आहे, गॅमा डब्ल्यू जी 1 प्लस ई. तुम्ही म्हटले सर हा फॉर्म्युला तुम्ही का वापरताय? इथं पण काढू शकता, पण यात पोरोसिटी दिलेली पाहिजे. आताच्या प्रॉब्लेम मध्ये पोरोसिटी दिलेलीच नाहीये. या प्रॉब्लेम मध्ये पोरोसिटी दिली का? नाही दिली. मग हा फॉर्म्युला नाही वापरू शकत. गॅमा डी आत्ताच काढला, गॅमा डब्ल्यू दिला, जी दिला, ह्या बाकीच्या व्हॅल्यू दिल्या हे काढू शकतो ना. मग मी हा फॉर्म्युला चूज करतोय. मग मला ई ची व्हॅल्यू हवी, ई ची. ई 1 प्लस ई इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मग हे गॅमा डब्ल्यू इंटू जी जसेच्या तसे, हे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालं, हे मल्टिप्लाय गॅमा डी इकडे येऊन डिवाइड झालं. हा +1 आहे तिकडे जाऊन. हा फॉर्म्युला मी तयार केला गॅमा डीच्या फॉर्म्युल्यावरून व्हाईट रेशोचा. मग ई इज इक्वल टू गॅमा डब्ल्यू म्हणजे काय? वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची वेट डेन्सिटी दिली 1, वॉटरची वेट डेन्सिटी 1 आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सॉइलची बरं का, वेट डेन्सिटी ऑफ सॉइल आहे 1, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.7. गॅमा डी काढला 1.724. याचा जे आन्सर येईल त्यातून 1 सबट्रॅक्ट. मला तुम्ही व्हाईट रेशो सांगत आहात, व्हाईट रेशो पॉइंट मध्ये येतो, पॉइंट मध्ये किती येतो सांगा व्हाईट रेशो? 0.566. किती आहे? 0.566. हा झाला व्हाईट रेशो. पण 5% मध्ये काढायचा असेल तर मल्टिप्लाय बाय 100 करा. मल्टिप्लाय बाय 100 केलं तर 56.6%. व्हाईट रेशो पर्सेंटेज मध्ये सुद्धा लिहितात. दोन्हीपैकी एक फॉर्म्युला वापरायचा. यात एन दिलेला नव्हता म्हणून हा नाही वापरला, मी हा वापरला. कळालं का? मी सगळे सांगतो, सगळ्या प्रॉब्लेमला आपले लॉजिक बसतात. कोणता बी प्रॉब्लेम घ्या. मग चला आता इथं व्हाईट रेशोचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे.
आता 3 नंबरला मी कॅल्क्युलेट करणार आहे पोरोसिटी. पोरोसिटीचा एकुलता एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे E/1 + E. याला काही दुसरा फॉर्म्युला नाही, ई आपण जस्ट काढलाय. 0.566 अपॉन 1 + 0.566 यांचं डिव्हिजन करा, मला पोरोसिटी सांगा किती येते. E/1 + E किती आलं, पुढं 0.3614 का. हे पॉइंटर मध्ये आलं, पर्सेंटेज मध्ये करायला मल्टिप्लाय बाय 100 करा, आलं पर्सेंटेज मध्ये. हे आलं पोरोसिटी. पोरोसिटीचा एवढा एकच फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू टाकले आन्सर आलं, पर्सेंटेज मध्ये काढायला मल्टिप्लाय बाय 100. हे झालं पोरोसिटी. काय डाऊट आहे का मित्र, तुम्ही चेक करू शकता ते बुक मध्ये. आणि शेवटी आपल्याला विचारलंय बाळांनो, डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे कॅपिटल एस. कॅपिटल एसचा पण एकच फॉर्म्युला आहे, कॅपिटल एसचा फॉर्म्युला आहे G/W/E. हा डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा एकुलता एक फॉर्म्युला आहे. जी ची व्हॅल्यू आहे 2.7, W म्हणजे वॉटर कंटेंट 0.16 अपॉन E ची व्हॅल्यू 0.566. हे कॅल्क्युलेटरवर व्यवस्थित टाका आणि मला डिग्री ऑफ सॅच्युरेशन सांगा. डिग्री ऑफ सॅच्युरेशन आलं 0.76, पुढे 32. पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 100, 76.32%. अशा पद्धतीने हेच फॉर्म्युले आहेत जे कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये येतात, याच्यापेक्षा वेगळं काही येत नाही. त्यांनी डिग्री ऑफ सॅच्युरेशन विचारलं काढलं, वाईड रेशो विचारला काढला, पोरोसिटी विचारली काढली, ड्राय डेन्सिटी विचारली काढली. जस्ट फॉर्म्युले व्हॅल्यू पुट करा, आन्सर काढा. 6 मार्काचा प्रॉब्लेम 3 वेळा एक्झामला आलेला आहे. काय डाऊट आहे बाळा? ओके, मग चला बाळांनो आता पुढे जाऊयात. झाला असेल हा प्रॉब्लेम, बरोबर लिहा, मागे राहू नका. हिअर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात बाळांनो, नेमकं काय येतोय नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला. हा हे तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम जो 4 वेळा एक्झामला आलेला आहे पहा, 4 टाइम्स इन एक्झाम. सेम आहे, काहीच बदल होत नाही, थोडासा बदल होतो, तो बदल आपल्या लक्षात येऊन जातो. इकडे पहा, ते म्हणतात एक सॉइल सॅम्पल आहे, त्या सॉइल सॅम्पलचं व्हॅल्यूम दिलं 160 क्युबिक सेंटीमीटर. बर, तिचं वेट दिलं, वेट किती दिलं 304 ग्रॅम. त्या सॉइल सॅम्पलचं वेट 304 ग्रॅम. वेन पार्शियली सॅच्युरेटेड ते सॉइल सॅम्पल आहे, त्याचं वेट आहे 269.28 ग्रॅम्स. वेन जेव्हा ती फुल्ली ड्राय सॅच्युरेटेड असती तेव्हा तिची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 2.64. डिटरमाइन पोरोसिटी, तुम्हाला पोरोसिटी काढायला लावली, वाईड रेशो काढायला लावला, वॉटर कंटेंट काढायला लावला, डिग्री ऑफ सॅच्युरेशन काढायला लावलं. 4 वेळा एक्झामला आलेला प्रॉब्लेम, 6 मार्कांकरता. क्वेश्चन समोर आहे, क्वेश्चन लिहून घ्या. कळतंय का? 4 वेळा एक्झामला सिमिलर प्रॉब्लेम आहे, काहीच बदल नाही, जास्त करून फॉर्म्युले सुद्धा तेच आहेत, पुन्हा रिपीट. चला बाळांनो पुढे जाऊयात. या ठिकाणी मला कळतंय की व्हॉल्यूम दिलंय पहा, व्हॉल्यूम किती दिलं 160 क्युबिक सेंटीमीटर. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ सॉइल. हे सॉइलचं व्हॉल्यूम आहे. त्यानंतर सॉइलचं वेट दिलं, जेव्हा सॉइल फुल्ली सॅच्युरेटेड आहे, सॉइलचं वेट दिलं 304 ग्रॅम. त्यानंतर सॉइल जेव्हा पार्शियली सॅच्युरेटेड आहे तेव्हा तिचं वेट दिलेलं आहे 269.28 ग्रॅम. त्यानंतर त्या सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 2.64 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग बाळांनो हे झालं सॉइलचं व्हॉल्यूम, हे झालं सॉइलचं वेट, हे झालं पार्शियली सॅच्युरेटेड जी सॉइल आहे तिचं वेट, आणि हे झालं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. विचारलं काय त्यांनी आपल्याला, विचारलंय बाळांनो पोरोसिटी N, मग त्यांनी विचारला वाईड रेशो E, मग त्यांनी विचारला वॉटर कंटेंट W, मग त्यांनी विचारला स्पेस डिग्री ऑफ सॅच्युरेशन S. हे सगळं विचारलं नाही दिलं. आता या प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिलेलं नाहीये डेन्सिटी ऑफ सॉइल दिलेलं नाही, ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल दिलेलं नाही, वेट डेन्सिटी ऑफ सॉइल दिलेलं नाही. जर तुम्हाला या गोष्टी माहित असतील तरच तुम्ही हे पुढे काढू शकता. मग सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, जर त्यांनी वेट डेन्सिटी ऑफ सॉइल दिलं नाही तर ते किती अज्युम करतात वेट डेन्सिटी ऑफ सॉइल. ऑलवेज वेट डेन्सिटी ऑफ सॉइल जेव्हा जेव्हा देत नाहीत
तेव्हा वेट डेन्सिटी ऑफ सॉइल ॲज्युम करायची आहे. वेट डेन्सिटी ऑफ सॉइल ॲज्युम करायचं आहे. आता पहिल्या स्टेपला मी काढतो डेन्सिटी ऑफ सॉइल. सॉइलच्या डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. सॉइलच्या डेन्सिटीचा फॉर्म्युला घ्या. सॉइलच्या डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे वेट ऑफ सॉइल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉइल. वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉइल आहे. वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉइल आहे. हे व्ही आहे आणि हे गॅमा आहे बरं का, हा व्ही आहे. बरं, वेट किती दिलाय? वेट दिलाय 304 ग्रॅम आणि व्हॉल्यूम किती दिलाय 160. एवढं केलं की तुम्हाला भेटतो बाळांनो गॅमा, जो येतो ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये. सांगा मला गॅमा म्हणजेच हे काय येतं? डेन्सिटी ऑफ सॉइल काय येतं? वेट पर युनिट व्हॉल्यूम केलेलं आहे. मला डेन्सिटी ऑफ सॉइल सांगा. 1.90 का? ठीक आहे, 1.9 1.90 हे आलं तुमचं गॅमा म्हणजेच डेन्सिटी ऑफ सॉइल. त्यासाठी फॉर्म्युला वापरला वेट पर युनिट व्हॉल्यूम. दुसरा फॉर्म्युला काढायचा आहे गॅमा डी. गॅमा डी म्हणजे ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइलचे आपण भरपूर फॉर्म्युले पाहिले. त्यातला एक फॉर्म्युला आठवतो का? गॅमा अपॉन 1+W. याच्यामध्ये ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल काढायला प्रॉब्लेम काय आहे? इथं डब्ल्यू नाही आहे आपल्याकडे, वॉटर कंटेंट पण काढायचं आणि गॅमा डी पण काढायचं. मग हा फॉर्म्युला नाही वापरतायत. अजून एक फॉर्म्युला पाहिला होता पहा, गॅमा डब्ल्यू इंटू जी अपॉन 1+E. आता हा पण फॉर्म्युला वापरता येत नाही का? कारण याच्यामध्ये ई नाहीये. ई म्हणजे वाईड रेशो त्यांनी दिलेलाच नाहीये. मग ई पण नाही काढता येत, दोन्ही फॉर्म्युले वापरता येत नाही. मग अजून एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला वापरू शकता WS अपॉन व्ही. WS अपॉन व्ही म्हणजे काय? सॅच्युरेटेड सॉइलचं वेट अपॉन व्हॉल्यूम. सॅच्युरेटेड सॉइलचं वेट अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. हे 3 फॉर्म्युले आहेत पहा टोटल. याच्यात अजून एक फॉर्म्युला आपल्याला नवीन माहित झाला पहा. म्हणजे असं लक्षात ठेवावं लागतं. हा का नाही वापरता येत? कारण डब्ल्यू नाही दिला. हा का नाही वापरता येत? कारण ई नाही दिला. पण WS अपॉन ही वापरता येईल ना. मग गॅमा डी बरोबर WS अपॉन व्ही. WS म्हणजे सॅच्युरेटेड सॉइलचं वेट 269.28 दिलंय. मग 269.28 व्हॉल्यूम दिलं 160. किती येतं रे बाबा ग्रॅम पर सीसी मध्ये? 1.683. दिस इज द ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल. सॉइलची ड्राय डेन्सिटी आलेली पहा. काय डाऊट? बघा 3 फॉर्म्युले आहेत. यानंतर ड्राय डेन्सिटी झालं की आता तुम्ही रेडी आहात ई काढायला. जर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर ई निघन ना. हा फॉर्म्युला वापरला तर वॉटर कंटेंट निघन ना, कारण ड्राय डेन्सिटी माहिती आहे. मग पहिले वॉटर कंटेंट काढू. इकडे पहा, जरा इकडे लक्ष द्या. 3 नंबरला काढूया वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट आता गॅमा डी बरोबर गॅमा अपॉन 1+W हा फॉर्म्युला आहे. यातला मला डब्ल्यू काढायचा आहे ना. मग डब्ल्यू इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. गॅमा ॲज इट इज गॅमा डी मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड. बरोबर, इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. हे डिवाइड आहे, मल्टिप्लाय आहे, डिवाइड. +1 आहे, तिकडे जाऊन मायनस. याच्यावरून येईल. बरं, गॅमाची व्हॅल्यू आहे 1.90. कॅल्क्युलेट केली. गॅमा म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉइल. गॅमा डी म्हणजे ड्राय डेन्सिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 1.683. ही व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केली आणि याचं जे आन्सर येईल त्यातून -1 करा. तुम्हाला भेटतं वॉटर कंटेंट पॉइंट मध्ये. किती येतं रे बाबा वॉटर कंटेंट? 0.128. हे पॉइंट मध्ये आलं. पर्सेंटेज मध्ये करायला मल्टिप्लाय बाय 100. 12.8%. अशा पद्धतीने तुम्ही गॅमा डीचा फॉर्म्युला वापरून वॉटर कंटेंट फाइंड आउट केलेलं आहे. त्यासाठी फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे तर 8च्या पुढे 9 एक बाळा. हे कोण सांगणार? पॉइंटच्या पुढचे कमीत कमी 2 डिजिट घेत जा ना. वॉटर कंटेंट आलं पहा. आता वॉटर कंटेंट आलं तर तुम्ही वाईड रेशो पण काढू शकता ना. मग या ठिकाणी 4थ्या स्टेपला मी वाईड रेशो काढणार आहे. वाईड रेशो साठी पोरोसिटी तर काही दिलेली नाहीये. मग गॅमा डीचा फॉर्म्युला आहे ना, गॅमा डब्ल्यू इंटू जी अपॉन 1+E हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यापासून आपण ई तयार करू शकतो. ई डिवाइड मल्टिप्लाय गॅमा डब्ल्यू इंटू जी अपॉन गॅमा डी इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड मायनस. अशा पद्धतीने ई इज इक्वल टू गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते, दिली नसेल तर. जी ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 2.6. जी म्हणजे ग्रॅव्हिटी किती दिली रे बाबा त्यांनी?
2.64 2.64 गॅमा डी म्हणजे ड्राय डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट केली होती 1.683 -1 कॅल्क्युलेटरवर हे व्यवस्थित टाका मग -1 करा मला सांगा व्हाईट रेशो किती येतो 0. नीट कॅल्क्युलेट कर 0.5 बरोबर आहे 5686 बरोबर आहे तसं पण 0.5686 पर्सेंटेज मध्ये करायचं मल्टिप्लाय बाय 100 56.86%. अशा पद्धतीने गॅमा डीचा फॉर्म्युला वापरून तुम्ही व्हाईट रेशो ई सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे की नाही. सगळे प्रॉब्लेम फक्त फॉर्म्युलांवर डिपेंड आहेत. आता यानंतर तुम्हाला काढायची बाळांनो पोरोसिटी. काय काढायची आहे पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे एन. फॉर्म्युला काय होतो पोरोसिटीचा यांचा E/1 + E. मग E ची व्हॅल्यू आली होती तुमची 0.5686/1 + 0.5686. टाका आहे कॅल्क्युलेटरवर पोरोसिटी सांगा पॉइंट मध्ये किती येते E/1 + E करा फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाका आणि आन्सर सांगा पोरोसिटीचं 0.3624 हे आलं पॉइंटर मध्ये बरोबर का 0.3624 आलं. पर्सेंटेज मध्ये किती होईल मल्टिप्लाय बाय 100 केल्यावर 36.24 ही झाली पोरोसिटी. ठीक आहे ही झाली पोरोसिटी ऑफ सॉइल. आणि आपल्याला अजून काय विचारलंय डिग्री ऑफ सॅच्युरेशन. मग या ठिकाणी तुम्ही 6 नंबरला काढू शकता डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा फॉर्म्युला काय आहे तर डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा फॉर्म्युला आहे बाळांनो आपल्याकडं G/W/E. सगळ्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडं. G म्हणजे ग्रॅव्हिटी आहे 2.64. त्यानंतर वॉटर कंटेंट किती रे बाळांनो 0.1289 0.1289 ही झाली वॉटर कंटेंट. आणि E किती रे बाबा E आला 0.5686. या दोघांसाठी मल्टिप्लिकेशन करा G/W/E सगळ्या व्हॅल्यू टाकल्या कॅल्क्युलेटर टाका आणि मला डिग्री ऑफ सॅच्युरेशन सांगा पॉइंट मध्ये किती येतंय सांग रे बाळा डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0.5984. पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल तर मल्टिप्लाय बाय 100 करा 59.84%. अशा पद्धतीने जे ते फॉर्म्युले जिथे तिथे यूज करून कुठला फॉर्म्युला बसतो काय गिवन आहे यानुसार फॉर्म्युला सिलेक्ट करायचा सॉल्व्ह करत जायचं पुढे पुढे स्लोली. पुढच्या कुठल्याही गोष्टी काढायला आपल्याकडे डेन्सिटी ड्राय डेन्सिटी आणि वेट डेन्सिटी यांच्या व्हॅल्यू पाहिजेच. वेट डेन्सिटी दिली असेल तर ती घ्यायची नसेल दिली ती ऑलवेज 1 घ्यायची. आणि ड्राय डेन्सिटीचे 3 फॉर्म्युले आहेत आणि डेन्सिटीचा एकच फॉर्म्युला आहे वेट/व्हॉल्यूम. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट झाला. काय डाऊट आहे का समजले या टाइपचे प्रॉब्लेम. आता काय 6 मार्काचे प्रॉब्लेम आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला वाटतंय फार जास्त व्हॅल्यू 2 मार्कला आला तर एकच क्वांटिटी विचारतात. मग या ठिकाणी बाळांनो एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देतोय बघा. या ठिकाणी होमवर्कचा प्रॉब्लेम आहे हिंट तुम्हाला देणार आहे. एक सॉइल सॅम्पल आहे त्या सॉइल सॅम्पलची पोरोसिटी दिलेली आहे 42% पोरोसिटी देऊन टाकली. अँड ते म्हणतात की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 2.70. तर डिटरमाइन करा व्हाईट रेशो ड्राय डेन्सिटी आणि युनिट वेट ऑफ सॉइल वॉज 40% सॅच्युरेटेड. सॉइल ही 40% सॅच्युरेटेड असताना तिचं युनिट वेट किती. क्वेश्चन समोर आहे 2 वेळा एक्झामला 4 मार्कला. बरं ह्या प्रॉब्लेमकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा काय लक्षात येतं रे तेव्हा असं लक्षात येतं की पोरोसिटी म्हणजे एन दिलेला आहे. किती दिलाय पोरोसिटी 42%. 42% म्हणजे 42/100 म्हणजे किती झालं 0.42. हे झालं पोरोसिटी ऑफ द सॉइल सॅम्पल. तुम्हाला त्यानंतर त्यांनी काय दिलंय रे इथं दिलंय पहा सॉइल 40% सॅच्युरेटेड आहे म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन दिलं यस. किती पर्सेंट सॅच्युरेटेड आहे सॉइल 40% सॉइल सॅच्युरेटेड आहे म्हणजे सॅच्युरेशन किती झालं 40/100 0. हे झालं डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ओके. त्यानंतर त्यांनी ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण दिली. किती दिली रे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.70. ही झाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. ठीक आहे. आता विचारलंय काय
तर त्यांनी वाईड रेशो विचारला ई, वाईड रेशो विचारला ई. त्यानंतर डेन्सिटी ऑफ सॉइल विचारलं, डेन्सिटी ऑफ सॉइल, सॉइलची डेन्सिटी विचारली आणि सॉइलची ड्राय डेन्सिटी सुद्धा विचारली. ब्ल्यू कलर वाले विचारलेत, बाकीचे दिलेले. मग पोरोसिटी वाईड रेशो विचारला, डेन्सिटी ऑफ सॉइल विचारली, ड्राय डेन्सिटी विचारली, बाकीचं दिलंय. क्वेश्चन आणि गिव्हन डाटा तुमच्या समोर आहे पहा. ओके, आता काही नाही तर तुम्ही एक गोष्ट लगेच कॅल्क्युलेट करू शकता, ते म्हणजे व्हाईड रेशो. व्हाईड रेशोचे भरपूर फॉर्म्युले आहेत, पण व्हाईड रेशोचा एक मूळ फॉर्म्युला असा आहे, n/1 - n. n म्हणजे पोरोसिटी दिली आहे 0.42, 1 - 0.42. हे जर कॅल्क्युलेट टाकलं तर तुम्हाला व्हाईड रेशो ई मिळतो. पॉइंटर मध्ये किती येतो पहा, व्हाईड रेशोचा फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू पुट केला, आन्सर आलं किती, 0.7241. पर्सेंटेज मध्ये करायला मल्टिप्लाय बाय 100 केला तर 72.41%. हा झाला व्हाईड रेशो. व्हाईड रेशो म्हणजे सॉइल मध्ये प्रेझेंट असलेल्या व्हाईडचं पर्सेंटेज. ओके, त्यानंतर तुम्हाला काढायचं आहे 2 नंबरला गॅमा डी. गॅमा डीच विचारला ना, गॅमा डी म्हणजे ड्राय डेन्सिटी. आता ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइलचे 2-3 फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आहे γ/1 + W, एक फॉर्म्युला आहे γW × G/1 + E, दुसरा फॉर्म्युला WS/V. असे 3 एक फॉर्म्युले आहेत. यातला कुठला फॉर्म्युला बसतो तर जे गिव्हन आहे त्याच्याने हिशोबाने ठरवायचं कुठला फॉर्म्युला बसतो. इकडे बघा, आता हा फॉर्म्युला मी वापरू शकत नाही कारण इथं गॅमा दिलेलं नाही, वॉटर कंटेंट दिलेलं नाही. हा फॉर्म्युला वापरू शकत नाही कारण वेट दिलं नाही, व्हॉल्यूम दिलं नाही. पण हा फॉर्म्युला वापरू शकतो ना, हा वाला. मग चला आपण तो फॉर्म्युला वापरून आन्सर काढूया. 2 नंबरचा फॉर्म्युला वापरूया म्हणजे आपल्याला ड्राय डेन्सिटी येईल. मग या ठिकाणी बाळांनो, मग मी ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरला γW × G/1 + E. γW ची व्हॅल्यू दिली नाही म्हणजे 1 घ्यायची. डेन्सिटी ग्रॅव्हिटी दिली 2.70, 1 + E ची व्हॅल्यू दिली 0.724. किती दिलंय, 0.72 दिलं ना, 0.724. सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित कॅल्क्युलेट टाका. मला सांगा ड्राय डेन्सिटी किती येते, ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये ड्राय डेन्सिटी किती येते ते सांगा. 1.5661 ही झाली ड्राय डेन्सिटी जी विचारली होती. ड्राय डेन्सिटी काढली, व्हाईड रेशो काढला. आता 3 नंबरला आपण काढणार आहे गॅमा. ओके, गॅमाचा एक फॉर्म्युला आहे वेट पर युनिट व्हॉल्यूम, पण वेट आणि व्हॉल्यूम दिलं नाही, सो दुसरा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी वापरावा लागेल. आता हा फॉर्म्युला परत नावाने पाठ करावा लागेल, G + S × E × γW/1 + E. हा या दोन पैकी एक फॉर्म्युला असतो डेन्सिटी ऑफ सॉइलचा. आता वेट पर युनिट व्हॉल्यूम आहे, वेट आणि व्हॉल्यूम दिलं नाही, सो हाच फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. मग डेन्सिटी ऑफ सॉइल जी ची व्हॅल्यू आहे 2.70, यस म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशन दिलं 0.40, ई म्हणजे व्हाईड, व्हाईड रेशो दिला 0.74. ब्रॅकेट कंप्लीट. γW म्हणजे स्पेसिफिक वेट डेन्सिटी ऑफ सॉइल 1 + E ची व्हॅल्यू 0.724. हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं, 2 ब्रॅकेटचं डिव्हिजन करायचं आणि ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये मला गॅमाची व्हॅल्यू सांगायची. टेल मी द व्हॅल्यू ऑफ गॅमा. अशा पद्धतीने ह्या टाईपचे प्रॉब्लेम सोडवतात. या 3 प्रॉब्लेम मध्ये जे काही फॉर्म्युले तुम्हाला पाहायला मिळाले याच्या व्यतिरिक्त वेगळे काही फॉर्म्युले नाहीयेत. तर या ठिकाणी बाळांनो हे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम जे खूप वेळा एक्झामला आले होते ते सॉल्व्ह करून दिलेले आहेत. हे असे प्रॉब्लेम तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पहा, खूप सारे पाहायला मिळतील. हेच फॉर्म्युले वापरून सॉल्व्ह करा. काय डाऊट आल्यास नक्की विचारा. आज आपण इथे थांबतोय, या टाईपचे प्रॉब्लेम इथे कंप्लीट होतात. ओके, अभ्यास करा, काय डाऊट आल्यास विचारा. बाय स्टुडंट्स.